अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, ज्याला आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणून ओळखतो, या कायद्याची पार्श्वभूमी प्रचंड वादग्रस्त राहिली आहे. कायद्याच्या वापरावरून आणि त्याच्या अंमलबजावणीवरून देखील अनेकदा वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असाच एक वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला होता. भारतीय लोकशाहीत आरक्षण आणि सामाजिक न्याय हे अत्यंत संवेदनशील विषय राहिलेत. विशेषतः अनुसूचित जातींच्या म्हणजे एससीच्या पात्रतेचा प्रश्न जेव्हा धर्मांतराशी जोडला जातो, तेव्हा तो केवळ कायदेशीर विषय न राहता सामाजिक आणि राजकीय वळण घेतो. मंगळवारी 24 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठानं या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल दिलाय. या निकालानुसार 1950च्या घटनात्मक आदेशाचं पालन करत न्यायालयानं हे स्पष्ट केलंय की अनुसूचित जातींचा दर्जा केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध धर्म पाळणाऱ्या व्यक्तींनाच मिळू शकतो. पण हे संपूर्ण प्रकरण नक्की काय होतं? ज्या 1950च्या घटनात्मक आदेशाचा उल्लेख होतोय तो नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा हा निकाल खरंच ऐतिहासिक आहे की कोर्टाच्या आधीच्या निकालांचं फक्त एक्सटेन्शन आहे? सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचं किंवा निर्णयाचं सामाजिक आणि राजकीय परिणाम काय असू शकतात? सगळं काही समजून घेऊयात आजच्या व्ह्यूज रूममध्ये. हाय, हॅलो, नमस्कार, मी निखिल आणि आपण पाहताय द ऑड इव्हन. सुरुवातीला ज्या खटल्याच्या संदर्भानं हा निकाल आलेला आहे तो खटला नक्की काय होता ते आधी पाहूयात. हे संपूर्ण प्रकरण आंध्र प्रदेशातील चिंथडा आनंद नावाच्या व्यक्तीशी संबंधित आहे. आनंद हे आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील कोटलेप गावचे रहिवासी आहेत. त्यांनी असा दावा केला होता की ते हिंदू माडिगा समुदायाचे आहेत. मात्र वस्तुस्थिती अशी होती की आनंद हे गेल्या 10 वर्षापासून ख्रिश्चन धर्म स्वीकारून पास्टर किंवा पाद्री म्हणजे ख्रिस्ती धर्मोपदेशक म्हणून कार्यरत होते. 2021मध्ये एका वादातून आनंद यांनी काही व्यक्तींविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, ज्याला आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणून ओळखतो, त्या अंतर्गत तक्रार दाखल केली. आनंद यांनी असा आरोप केला होता की त्यांना जातीवाचक शिवेगाळ करण्यात आली आणि मारहाण देखील करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट देखील दाखल झाली होती. मात्र आरोपींनी या विरोधात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांचा युक्तिवाद असा होता की आनंद यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असल्यामुळं ते आता अनुसूचित जातीचे सदस्य राहिलेले नाही आहेत आणि म्हणून ते SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा आधार घेऊ शकत नाहीत. एप्रिल 2025मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हरिनाथ एन यांनी आरोपींच्या बाजूनं निकाल देत फौजदारी कारवाई रद्द केली. या निकालाला आनंद यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं आता निकाल दिलेला आहे. पण सुप्रीम कोर्टानं हा निकाल नक्की कशाच्या आधारावर दिलाय? तर सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल देताना प्रामुख्यानं द कॉन्स्टिट्यूशन शेड्यूल कास्ट ऑर्डर 1950 यावर भर दिलाय. या आदेशातील कलम 3 नुसार हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म स्वीकारणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा सदस्य मानली जाणार नाही, असं स्पष्ट केलेलं आहे. 1950ला यामध्ये फक्त हिंदू धर्माचा समावेश होता. 1956ला यामध्ये शीख धर्माचा समावेश झाला आणि पुढे 1990मध्ये बौद्ध धर्मीय यामध्ये आलेले आहेत. याशिवाय निकाल देताना न्यायालयानं इतरही काही गोष्टींचा विचार केल्याचं दिसतंय. यामध्ये धर्मांतराबाबत बोलताना ज्या क्षणी एखादी व्यक्ती हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारते, त्या क्षणी तिचा अनुसूचित जातीचा दर्जा तातडीनं आणि पूर्णपणे संपुष्टात येतो. मग तिचा जन्म कोणत्याही जातीत झाला असला तरी तो ग्राह्य धरला जात नाही. यानंतर न्यायालयानं धर्म प्रोफेस करणं म्हणजे धर्माचं पालन करण्याबाबत देखील काही वक्तव्य केली आहेत. धर्म प्रोफेस करणं म्हणजे केवळ खाजगी श्रद्धा नाही आहे, तर आपल्या धर्माची सार्वजनिक घोषणा आणि त्या धर्माचं पालन करणं असं देखील असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणातील तक्रारकर्ते आनंद हे पास्टर म्हणून कार्यरत होते. रविवारी प्रार्थना घेत होते. याचा अर्थ होता की ते उघडपणे ख्रिस्ती धर्माचं पालन करत होते आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक म्हणून देखील कार्यरत होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं तिसरं सर्वात महत्त्वाचं निरीक्षण हे ख्रिस्ती धर्माबद्दल दिलेलं आहे. ख्रिस्ती धर्मामध्ये जात व्यवस्था मानली जात नाही असं म्हणतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीनं ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर ती स्वतःला एकाच वेळी ख्रिश्चन आणि अनुसूचित जातीची सदस्य म्हणू शकत नाही. या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत असं देखील मत हे सुप्रीम कोर्टानं मांडलंय. हा निकाल ऐतिहासिक असला तरी कोर्टानं अशी भूमिका काही पहिल्यांदाच घेतलेली नाही आहे. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी देखील अनेक प्रकरणांमध्ये हीच भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.
ज्याचा संदर्भ न्यायमूर्ती मिश्रा यांनी निकालात देखील दिलाय। यामध्ये 1964च्या पंजाबराव विरुद्ध डी.पी. मेश्राम प्रकरणाचा देखील उल्लेख आहे। डी.पी. मेश्राम यांनी सार्वजनिकरित्या बौद्ध धर्म स्वीकारला असल्यामुळं आणि ते त्या धर्माचे पालन करत असल्यामुळं त्यांना एससी राखीव जागेवरून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवता येणार नाही अशी मागणी करण्यात आली होती। द कॉन्स्टिट्यूशन शेड्यूल कास्ट ऑर्डर 1950चा आधार घेऊन कोर्टानं पंजाबराव यांच्या बाजूने निकाल दिला होता। पुढं 1990मध्ये बौद्ध धर्माचा द कॉन्स्टिट्यूशनल शेड्यूल कास्ट ऑर्डर 1950 अंतर्गत समावेश करण्यात आल्यानंतर बौद्ध धर्माच्या व्यक्तींना देखील राखीव जागांसाठी जी निवडणूक होते तो लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता। पुढे 1976च्या सी.एम. अरुमुगम विरुद्ध एस. राजगोपाल या प्रकरणात देखील कोर्टानं स्पष्ट केलं होतं की एकदा का व्यक्तीनं हिंदू धर्म सोडला की त्याची जातीगत ओळख समाप्त मानली जाईल। 1976च्याच गुंटूर मेडिकल कॉलेज विरुद्ध वाय. मोहनराव या खटल्यात देखील घटनापीठानं स्पष्ट केलं होतं की केवळ हिंदू किंवा शीख धर्माचे लोकच शेड्यूल कास्ट आरक्षणास पात्र असतील। तेव्हा यामध्ये बौद्ध धर्म समाविष्ट नव्हता, जो पुढे 1990मध्ये समाविष्ट करण्यात आला। 2015च्या के.पी. मनू विरुद्ध चेअरमन स्क्रुटिनी कमिटी खटल्यात देखील कोर्टानं धर्मांतर केलेल्या पण मूळ धर्मात परत येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी देखील काही कडक अटी घालून दिल्या होत्या। यामध्ये धर्मांतर केलेल्या व्यक्तीनं पुन्हा मूळ धर्मात प्रवेश केलाय एवढं पुरेसं नाहीये। ज्या मूळ जातीमध्ये ती व्यक्ती परत येऊ इच्छिते त्या जातीच्या समुदायानं देखील तिला स्वीकारल्याचं मान्य करावं लागेल। केवळ स्वतःला हिंदू म्हणून घेणं पुरेसं नाहीये। हे सिद्ध केल्यावरच त्याला एससी आरक्षणाचे लाभ मिळू शकतात असा निर्णय कोर्टानं दिला होता। या सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे आपण अनुसूचित जाती संदर्भातील ज्या 1950च्या घटनात्मक आदेशाचा वारंवार उल्लेख करतोय त्यामध्ये नक्की काय म्हटलंय? तर भारतीय संविधानाच्या कलम 341 नुसार राष्ट्रपतींना अधिकार आहेत की त्यांनी अनुसूचित जातीची यादी जाहीर करावी। त्या अधिकाराचा वापर करून 10 ऑगस्ट 1950 रोजी राष्ट्रपतींनी पहिला आदेश काढला होता। सुरुवातीला केवळ हिंदू धर्मातील दलित जातींना अनुसूचित जातींचा दर्जा मिळाला होता। 1956मध्ये त्यात दुरुस्ती करून शीख धर्मामध्ये समावेश करण्यात आला होता। 1990मध्ये पुन्हा दुरुस्ती करून नवबौद्धांचा देखील यामध्ये समावेश झाला। मात्र ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मात धर्मांतरित झालेल्या दलितांना या यादीमधून जाणीवपूर्वक बाहेर ठेवण्यात आलंय, कारण या धर्मांच्या तत्वामध्ये जात अस्तित्वात नव्हती असा तांत्रिक तर्क दिला गेला। मात्र या विरोधात गेल्या अनेक दशकांपासून धर्मांतरित दलित, ख्रिश्चन आणि दलित मुस्लिम संघटना अशी मागणी करतायत की धर्मांतर केलेलं केवळ पूजा करण्याची पद्धती बदलते, सामाजिक वास्तव बदलत नाही। त्यांचा असा दावा आहे की ख्रिश्चन किंवा मुस्लिम झाल्यानंतर देखील गावातील सुवर्ण हिंदू किंवा त्याच धर्मातील म्हणजे ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मातील उच्चवर्णीय लोक देखील त्यांना हीन वागणूक देतात। दुसरा दावा असा आहे की धर्मांतरानं गरिबी आणि शैक्षणिक मागासलेपण दूर होत नाही। आणि तिसरा दावा आहे जर शीख आणि बौद्धांना आरक्षण मिळतंय तर आम्हाला का नाही? या संदर्भात रंगनाथ मिश्रा आयोग आणि सच्चर समितीनं धर्मांतरित दलितांना आरक्षणाचे फायदे देण्याची शिफारस केली होती। मात्र अद्याप केंद्र सरकारनं यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाहीये आणि हे प्रकरण अद्यापही सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठासमोर प्रलंबित आहे। सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, शिवाय याचे दूरगामी परिणाम देखील असतील। पहिला परिणाम म्हणजे हा निकाल विद्यमान अनुसूचित जातींच्या जे हिंदू, शीख, बौद्ध आहेत त्यांच्या आरक्षणाचं संरक्षण करतोय। जर ख्रिश्चन आणि मुस्लिमांना यात समाविष्ट केलं तर आरक्षणाच्या कोट्यात वाटेकरी वाढले असते अशी भीती व्यक्त करणाऱ्या गटांना देखील यामुळे दिलासा मिळालाय। दुसरं म्हणजे अनेक लोक धर्मांतर करूनही केवळ जुन्या जातीच्या प्रमाणपत्रावर नोकरी किंवा निवडणुकीचा फायदा घेतात। अशा दोन दगडांवर पाय ठेवणाऱ्या व्यक्तींना आता कायदेशीर कारवाईची भीती असणार नाहीये। तिसरा परिणाम म्हणजे राजकीय। शेड्यूल कास्टच्यासाठी जे राखीव मतदारसंघ असतात तिथून निवडणूक येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या धर्माची आता अधिक बारकाईनं तपासणी होऊ शकते। याशिवाय न्यायालयानं हे स्पष्ट केलं आहे की अनुसूचित जातींसाठी धर्माची अट नाही आहे। एस.टी. समुदायातील व्यक्तीनं धर्मांतर केलं तरी तिची आदिवासी ओळख टिकून असेल तर तिचा दर्जा हा कायम राहू शकतो। मात्र शेड्यूल कास्टसाठी धर्म हाच एक मुख्य निकष आहे असं न्यायालयानं म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर समाजात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचं दिसतंय। अनुसूचित जाती समुदायातील लोकांनी या निर्णयाचं स्वागत केल्याचं दिसतंय। त्यांच्या मते आरक्षणाचा फायदा त्याच लोकांना मिळाला पाहिजे जे त्या धर्माचं पालन करतात आणि ज्यांना हिस्टॉरिक इनजस्टिस म्हणजे हजारो वर्षापासून विशिष्ट जातीत जन्माला आल्यामुळं अन्याय सहन करावा लागलाय त्यांनाच याचा लाभ मिळावा। धर्मांतर करून आरक्षणाचे फायदे घेणं हा फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन असल्याचं न्यायालयानं देखील म्हटलंय। धर्मांतरित दलित, ख्रिश्चन आणि मुस्लिम या गटांमध्ये मात्र नाराजी आहे। त्यांच्या मते जात ही जन्मानं नाही ती धर्म बदलल्यानं जात नाही। याउलट धर्मांतरित दलित, ख्रिश्चन आणि मुस्लिम या गटांमध्ये मात्र या निकालामुळे नाराजी आहे। त्यांच्या मते जात ही जन्मानं ठरते, ती धर्म बदलल्यानं जात नाही। जात ही रक्तात असते, श्रद्धेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे।
असं असलं तरी सुप्रीम कोर्टानं मात्र या प्रकरणात हिस्टॉरिक इनजस्टिस हा आधार घेऊन संविधानाच्या अंतर्गतच निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल केवळ एका पास्टरच्या तक्रारीचा निकाल नाही आहे, तर तो आरक्षणाच्या मूलभूत सिद्धांताचा पुनरुच्चार आहे. कोर्टाच्या या निकालामुळं 1950च्या घटनात्मक आदेशाची लक्ष्मण रेषा ओलांडणं आता कोणालाही सोपं नाही आहे. तुम्ही एकाच वेळी ख्रिश्चन पास्टर म्हणून धर्मप्रसार करू शकत नाही आणि त्याच वेळी हिंदू दलितांना मिळणाऱ्या विशेष संरक्षणाचा दावा देखील करू शकत नाही. हा या निकालाचा मूळ संदेश आहे. भविष्यात याच संदर्भात मोठ्या खंडपीठाचा निकाल नक्की काय येतो याकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष नक्कीच लागलेलं असणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालाबाबत आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि कायद्यासंदर्भातील बातम्यांची अपडेट जाणून घेण्यासाठी द ऑड इव्हनला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यूजरूममध्ये आज इथेच थांबूयात. नवीन विषयासह उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद.